पंडितांना परत आणू अशा स्वरूपाच्या एकूणच जाहीरनाम्यातल्या ज्या बाबी आहेत या मतांचं ध्रुवीकरण करणाऱ्या वाटतात का, की त्या मांडताना राष्ट्रवादाचा चेहरा पुढे करून पुरेशी सकस योजना त्यामध्ये दिसत नाही? नेमक्या या जाहीरनाम्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? एकतर काश्मीरी पंडितांना परत काश्मीरमध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या टीम इंडियाचा उल्लेख या नमोनाम्यामध्ये केलेला आहे त्या टीम इंडियाचे जे उद्गाते आहेत, जे प्रमुख जनक आहेत, ते पंडित नेहरू आहेत आणि पंडित नेहरूंपासून चालत आलेलं धोरण आहे. हे भाजपला मान्य असो वा नसो, पण शेवटी तुम्ही टीम इंडियापाशी जेव्हा येता तेव्हा तुम्हाला निश्चितपणाने असं सांगावं लागतं की अरे पंडितजींचं जे धोरण होतं तेच तुम्हाला पुढे राबवायचं आहे आणि तेच तुम्हाला सांगायचं आहे. पण हे सगळं करत असताना ते मात्र नो फर्स्ट यूजचा उल्लेखही करत नाही. नो फर्स्ट यूजच्या बद्दल ते टाळतायत आणि उलट फर्स्ट यूज पर्यंत ते आलेले आहेत. अण्वस्त्रांचा पहिला वापर आम्ही करणार नाही हे वाजपेयींचं धोरण आहे, ते अनुचित धोरण आहे, ते त्यांनी चालू ठेवलं आणि त्यावेळेला त्यांनी ते स्पष्ट केलं, लाहोरलाही ते स्पष्ट केलं. असं असताना या ठिकाणी मात्र ते कमिटमेंट देत नाही आहेत. ते या संबंधामध्ये सांगताना असं सांगतात की आम्ही त्याला बांधील नाही आहोत. म्हणून मी पहिल्या खेपेला जे म्हटलं ते निश्चितपणाने असं पुन्हा सांगावं असं लागतं, त्याला अधोरेखित करावं असं वाटतं की हे वाजपेयींच्या धोरणापासून आणखी दूर चाललेले आहेत. नरेंद्र मोदींचं धोरण हे वाजपेयींचं धोरण नाहीये, हे नरेंद्र मोदींचं धोरण हे संघाचं धोरण आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे पाहिजे ते मोदींनी या जाहीरनाम्यामध्ये घडवून आणलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना विलंब लागलेला आहे की हे सगळं आपले मुद्दे जे आणायचे आहेत ते आणण्यासाठी त्यांची ही धडपडाट आहे. त्यामुळं परराष्ट्र धोरणाबद्दल याच्या संबंधी एकदा 2-4 वाक्य इकडे तिकडे टाकली आहेत, याच्या पलीकडे काही नाही आहे. बरोबर आहे. आणि ते इतकं विचित्र आहे की त्यांना नेमकं करायचंय काय, म्हणजे त्यांना हेडलाईन्स द्यायच्या आहेत, वर्तमानपत्रांना किंवा चॅनल्सना हेडलाईन्स द्यायच्या आहेत, पण डेडलाईन्सनी स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये. आणि ही जे आहे ही एका अर्थानं त्यांनी हातचलाखी केलेली आहे. प्रत्येक गोष्टीत हातचलाखी करून तुम्हाला निवडून यायचं असं तुम्ही निवडून येऊ शकता, कारण आजचं चित्र हे वेगळं आहे आणि हे वेगळं चित्र त्यांना आणखीन पुढे रेटायचंय हे यातून स्पष्ट होतं. बरोबर आहे. फॉरेन पॉलिसी असेल किंवा डिफेन्स पॉलिसी असेल, आशिषजी आपण पाहिलं की साधारण युपीएची यामध्ये जे युपीएच्या जाहीरनाम्यात पाहायला मिळू शकतं तेच इथं पाहायला मिळू शकतं. पण आता जो सरांनी मुद्दा उपस्थित केला की वाजपेयींच्या विचारांपासून कुठेतरी फारकती घेत राष्ट्रवाद तुम्ही मधल्या काळात जरी पुढे केला असला तरी प्रत्यक्षात मात्र मतांचं ध्रुवीकरण किंवा रामाचा मुद्दा हाच या जाहीरनाम्यातला प्रमुख आत्मा मानायचा का? मला 2-3 गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतील. एक तर वारंवार अटलजींपासून वेगळा मुद्दा काहीतरी घेतला असं बुद्धिभेद करण्याचा किती प्रयत्न झाला तरी ते सत्य नाही. अटलजींनी कधी काश्मीरचा 370चा मुद्दा मान्य नव्हता केला असं नाही. अटलजींनी राम मंदिराला समर्थन दिलं नव्हतं असं नाही. आणि त्यामुळे अशी हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यामध्ये अटलजींनी सुद्धा ह्या सगळ्या भूमिका ह्या जाहीरपणे मांडलेल्या होत्या. राज्यकर्त्याला कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानात येऊन ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच गोष्टी भाजपने मांडलेल्या आहेत. आता राहिला मुद्दा ध्रुवीकरणाचा. मी मुद्दाहून आपल्याला विनंती करेन, मुंबईच्या महागर्जनाच्या सभेमध्ये नरेंद्र मोदीजींनी घोषणा दिली वोट फॉर इंडिया. त्यानंतर एक गीत नरेंद्र मोदीजी आणि भाजपचं प्रसिद्ध झालं, मैं देश झुकने नहीं दूंगा. आज एक भारत श्रेष्ठ भारत, त्या जाहीरनाम्यामध्ये एक कॉन्सेप्ट त्यांनी पब्लिश केली, इंडिया फर्स्ट. ह्या पूर्ण जाहीरनाम्याची टॅगलाईन काय, तर टॅगलाईन सबका साथ सबका विकास. ह्या पूर्ण जाहीरनाम्यामध्ये झिरो टॉलरन्स कशाबद्दल, तर झिरो टॉलरन्स ऑन टेररिझम आणि बरोबर एक्स्ट्रीमिझम. या जाहीरनाम्यामध्ये मायनॉरिटीज, SC ST OBC समाजाला बरोबर घेताना म्हटलं काय, युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे मग वोट फॉर इंडिया ते युनिटी ऑफ डायव्हर्सिटी, देश नाही झुकने दूंगा पासून सबका साथ सबका विकास, याच्यामध्ये केवळ राम मंदिरच दिसतं, तर हे व्यत्यय करणाऱ्यांना दिसतं. सारखी पॉलिसी ही काही नवी पॉलिसी नाहीये, ही पॉलिसी कंधार पासून चालत आलेली पॉलिसी. याच्यात नवं काय आहे? मुद्दा असा आहे की या देशाचे वारंवारचे प्रश्न काँग्रेसने सोडवले नाहीत, मग ते मांडायचे नाहीत का? रोटी कपडा मकान त्यांनी दिला नाही, देशाच्या बॉर्डर सिक्युअर केल्या नाहीत, देशामध्ये व्हॅल्यू बेस्ड शिक्षण दिलं नाही, देशामध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी केली नाही, देशामध्ये आर्थिक क्रांती केली नाही. मात्र हे त्यांनी केले नाही तर भारतीय संविधानातच हे सगळे मुद्दे आहेत, ते वारंवार येणारच आणि ते इफेक्टिव्हली आम्ही करू शकतो. म्हणून PPP, गुड गव्हर्नन्स, पब्लिक प्रायव्हेट पॉलिटिशियन पार्टनरशिप,
डिलिव्हरी विदिन द लिमिटेड टाइम, ठीक आहे. नो करप्शन, तुम्ही ह्या सगळ्या सांगताय मुद्द्याला की घेऊन आम्ही काँग्रेसनं इफेक्टिव्ह केलं मांडणार नाही. आहोत. अजित अभ्यंकरांना बोलायचं आहे. अजित अभ्यंकरची वेळ अगदी आपल्याकडे थोडा आहे. तुमची प्रतिक्रिया. मी एकदम दोनच मुद्दे मांडणार आहे. मगासपासून आशिष शेलार पब्लिक प्रायव्हेट पॉलिटिशियन पार्टनरशिप 2 वेळा म्हणाले. स्लिप ऑफ टंग असेल तर ते आपण सोडून देऊ. काय नवीन टर्म काय कॉइन केली असेल तर जरा त्यांनी सांगावी. आहे, ते 2 याच्यामध्ये वेळा आहे. म्हणाले, एकदा नाही म्हणाले. याच्यामध्ये आहे नाही, पब्लिक प्रायव्हेट साहेब, मी Political. तुमचा जाहीरनामा वाचलाय. पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टिसिपेशन आहे, बिलकुल. पीपीपी आहे, हो, बरोबर. पॉलिटिशियन नाहीये. हा, तुम्ही तर politician. तुम्ही पॉलिटिशियन म्हणाला 2 वेळा. प्लीज स्टँड आपण शांतपणे माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. ओके. आणि वाचलाय तुमचा जाहीरनामा, कारण त्याबद्दलही धन्यवाद. जाऊ द्या, सोडून द्या. एनर्जी पॉलिसी जी आहे ना तुमची, त्याच्याबद्दल मी बोलतो. आणि तीच काँग्रेसची आहे. आणि काँग्रेसची एनर्जी पॉलिसी अंबानीच ठरवत असल्यामुळे त्या दोन्हीमध्ये एनर्जी पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये गॅसच्या किमती किंवा सगळ्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कशा तुम्ही निर्धारण करणार आणि त्या कमी कशा करणार याच्याबद्दल एक ओळही नाही. आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आज देशासमोर. आशिषजी, पटकन तुमची मला प्रतिक्रिया. थोडक्यात एकच energy वाटतं की self- ज्या पद्धतीने आमचे चारही मित्र मला प्रश्न विचारतायत त्यातनं काही नाही तर एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की जे भारतावर राज्य करणार नाही, पण आहेत आम्हाला बोलू द्या. त्यांच्याकडूनच अपेक्षा आहेत. आणि त्यामुळे अपेक्षा करणाऱ्यांकडून नाही, तुम्ही नाही, नाही, एनर्जीचं असं काय बोलू करणार, नका. तुम्ही आता फॉरेन पॉलिसीचं काय करणार, नाही. तुम्ही एज्युकेशनचं काय करणार. आणि ह्या सगळ्या विषयावर इन्क्लुझिव्ह पॉलिसी असेल ज्याला बघा, आम्ही हो, नाव साहेब. सबका साथ सबका विकास हे दिलेलं आहे. इंटरव्ह्यूला आलेल्या उमेदवाराला प्रश्न विचारले याचा अर्थ त्याला कंपनीचा मालक बनवला असं होत नाही. कृपा करून असा गैरसमज ठेवू नका. तेव्हा असा प्लीज डोंट अंडर रॉंग इम्प्रेशन. नाही, नाही, असं ते तुमची जी मानत एनर्जी नाही, बोला. पॉलिसी आहे, तुमची जी एनर्जी पॉलिसी आहे त्या एनर्जी पॉलिसीमध्ये तुम्ही सेल्फ रिलायंट एनर्जी पॉलिसी असेल असं म्हणता. तुम्ही त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन्स एनर्जीमध्ये आहेत याचा उल्लेखही केलेला नाही. तुम्ही डिफेन्स प्रोडक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक इंडस्ट्रीला स्थान देऊ असं म्हटलंय. तुम्ही डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन करणार आहात याची तुम्ही स्पष्टपणाने तिथं घोषणाच केलेली आहे. तेव्हा तुमच्या या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही टॅक्सेशन बद्दल दुसरं काही म्हणत नाही, फक्त टॅक्सेशन टेररिझम बोलता. तुम्ही 5 लाख कोटी रुपयाच्या सवलती म्हणजे आपल्या सेंट्रलच्या टॅक्स कलेक्शनच्या जवळजवळ निम्म्या सवलती श्रीमंतांना दिल्या जातात. ते असून तुम्ही त्याला टॅक्स टेररिझम म्हणताय. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. तुम्ही परदेशातला काळा पैसा देशात आणण्याच्या गोष्टी करताय. तुमचे सरकार असताना यशवंत सिन्हा फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी मॉरिशस राऊंड ट्रिपिंगच्या बद्दल इन्कम टॅक्स अथॉरिटीजने जी ऑब्जेक्शन्स घेतलीत ती खारिज करणारी, ती नाकारणारी अशा प्रकारची सर्क्युलर्स यशवंत सिन्हांनी स्वतः आदेश देऊन काढली. आणि त्याच्यामुळे मॉरिशस राऊंड ट्रिपिंगचं प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं. याच्याबद्दल तुमच्याला म्हणजे तुमच्या पक्षात गंधवार्ता आहे की नाही मला माहिती नाही, परंतु त्याच्याबद्दलचा कुठचाही उल्लेख नाही. ते काही न करता, राऊंड ट्रिपिंग बंद न करता तुम्ही परदेशातला काळा पैसा कसा आणणार आहात याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे बरोबर काय आहे स्पष्ट सर. करण्याचे तुमचा असो, मुद्दा पण पोहोचलेला त्या आहे. आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेणं शक्य नाही, पण जाहीरनाम्यातल्या ठळक बाबी जर पाहिल्या तर पुन्हा एकदा भाजपनं रामाचा जप केलेला पाहायला मिळतोय. रामनामाचा मुद्दा, राम मंदिराचा मुद्दा असेल, राम सेतूचा प्रश्न असेल, 370 कलम रद्द करणं, पोटा कायदा पुन्हा आणण्याची घोषणा करणं, या सगळ्यामुळे कुठेतरी संघाचाच अजेंडा हा भाजपचा जाहीरनामा झालेला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादाचा त्यामुळे चेहरा पुढे आणू पाहणारी भाजप खरंच राष्ट्रवादाचा चेहरा पुढे आणतीये का की छुपेपणानं संघाचाच अजेंडा राबवतीये, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलेला आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे धन्यवाद मानूयात आणि या चर्चेत आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. हार और जीत में फर्क लक का होता है. लक्स कोसी अपना लक पहन के चलो. ऑल आउट.